राष्ट्रवादीच्या नगरसेवक पदाचा राजीनामा देणारे विनायक गायकवाड हे भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे. विनायक गायकवाड हे आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. 2006 ते 2011 या कालावधीच्या दरम्यान विनायक गायकवाड यांच्यावर हत्या, शस्त्रसाठा बाळगणं, मारहाण, दंगल अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. एवढंच नाही तर त्यांच्यावर 4 वेळेला प्रतिबंधात्मक कारवाई सुद्धा करण्यात आली होती. त्यामुळे भाजप पुन्हा एकदा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नगरसेवकांचं शुद्धीकरण करणार का, हा प्रश्न सध्या चर्चेला जातोय. दरम्यान आपली सर्व गुन्ह्यांमधून निर्दोष मुक्तता झाली असल्याचा दावा विनायक गायकवाड यांनी केलाय. माझ्यावरती 2011 साली पूर्वीचे 2-3 गुन्हे दाखल होते. ते सर्व माझे गुन्हे निर्दोष झालेले आहेत. हे मी याच्या आधी पण तुम्हाला मी सर्टिफिकेट कॉपी देऊ शकतो आता, आणि याच्या आधी पण मी न्यायालयाने मला निर्दोष सोडलेलं आहे. मी गेल्या 2012 ते 2017 या माझ्या कालावधीमध्ये मी नगरसेवक असताना प्रभाग क्रमांक 52-53 वाकडमधून एवढा विकास केलेला आहे. विरोधकांना दुसरं काही टीकास्त्र राहिलं नाहीये. त्याच्यामुळे एकच भांडवल आहे की हा माझ्यावरती गुन्हे आहेत, एवढंच भांडवल आहे. त्याशिवाय दुसरं कुठलं त्यांच्याकडे भांडवल नाहीये.